चला 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 आता वापस चला। अरे आता एक भयानक दरड कोसळली इथून। अरे बापरे। जय शिवराय मित्रांनो, मी तुमचा मित्र किरण ठाकरे फ्रीस्टाईल भटकंतीच्या या एपिसोडमध्ये हार्दिक स्वागत करत आहे। तर आमचं काल दर्शन झालं किल्ले रायगड, श्रीमान रायगडचं। आमचा प्लॅन आहे इथून नाणेमाची वॉटरफॉल जवळ आहे, तर नाणेमाची वॉटरफॉल 50 किलोमीटर पडतो किल्ले रायगडपासून। तर आज आम्ही तिकडेच जातोय वॉटरफॉल बघायला। मला माहीत नाही तिथं पाणी आहे की नाही, कारण की पाऊस तर एवढा काही नाही आहे। काल तर जोरदार पाऊस झाला, पण आज एकदम क्लीन आहे। पण नाणेमाचीसाठी तुम्हाला इकडे जावं लागेल महाड रस्त्याने वीरवाडीकडे। तर हा जातो रस्ता महाडकडे, आणि हा किल्ले रायगड, हिरकणी वाडी आणि रायगडवाडी। तर आम्ही इकडून आलो होतो मगाशी, इथं नाश्ता केला होता या देशमुख हॉटेलमध्ये, आणि आम्ही सरळ गेलो इकडं। मग आज नेटवर्क पण नाही, इथं काहीच नेटवर्क नाही आहे। आम्हाला माहीत पण नव्हतं नाणेमाचे वॉटरफॉल नक्की कुठं आहे। तर आता लोकांना विचारलं तर ते म्हणे तुम्हाला महाडला जावं लागेल म्हणे, महाडवरून मग बीरवाडी नाणेमाचे वॉटरफॉल। आणि महाडला जाण्यासाठी रस्ता तर मस्त झाला सिमेंटचा, कुठं कुठं काम चालू आहे पण मस्त रस्ता केला। आता इथून समोर गेलं की महाड आहे, महाडच्या आधीच आम्हाला टर्न मारायचं आहे, म्हणजे हायवेच्या बाजूला। तर आम्हाला इकडेच जायचं आहे नाणेमाची वॉटरफॉलसाठी। ही सावित्री नदी। तर पुण्यावरून तुम्हाला समजा नाणेमाचे वॉटरफॉलला यायचं ना, तामणी घाटामार्गे यायचं। तामणी घाटामार्गे माणगावून मग तो हायवे पकडायचा, आणि मग सरळ हायवे नंतर आता आम्ही राजेवाडी फाट्यापासून लेफ्ट टर्न घेतला। सावित्री नदीचा पूल क्रॉस करून लगेच टर्न येतो। मुंबईवरून कोणी येत असेल तर मुंबईवरून सरळ रोडच आहे माणगाव मार्गे, त्यांना जवळ आहे, त्यांना सोपं आहे उलट नाणेमाचे वॉटरफॉल यायला। ते पूल क्रॉस केल्यानंतर बीरवाडी लागते, बीरवाडी। तर बीरवाडीमध्ये आम्ही सध्या लोकेशन भारी आहे रे खरंच, काय शुद्ध वातावरण आहे इकडं। वाकी गावठाण। आता इथून राईट टर्न घ्यायचंय, इथे एक छोटा पूल आहे बघा। आता लेफ्ट घ्यायचंय। आता बघा चढ खूप आहे इथे, गाडी आरामात चालवणे, एकदम चढ। आता रस्ता एकदम डेंजर आहे मित्रांनो, इथे गर्दी, आणि एकदम स्टीप आहे, एकदम स्टीप भयानक। गाडी पहिल्याच गिअर मध्ये चालवा लागत आहे। तिकडचा व्ह्यू दाखवा बघ, भारी आहे, खूप वरती आलोय आम्ही। पोचलो नाणेमाची गावात। हे छोटंसं गाव आहे वाडी नाणेमाची। तेव्हा किती मोठा पर्वत आहे, तिकडेच कुठतरी वॉटरफॉल असेल। इकडून जायचा रस्ता आहे, आता इथून स्टार्ट करणार आम्ही जाणार। इकडून आम्ही आलो, थोडीफारच जागा आहे पार्किंगसाठी, रस्त्यावर लावलं लागते तुम्हाला पार्किंग। इथं पण बाईक वगैरे पार्क करू शकता। पर्यटक आले पण जास्त गर्दी नाही आहे, बरं झालं। हे बघा छोटंसं गाव आहे नाणेमाची। आम्ही रस्ता चुकलो, या रस्त्याने चाललो होतो। आता त्यांनी सांगितलं त्या लोकांनी ते तिकडून आले वॉटरफॉलवरून, तर तिकडून जावं लागेल। हा रस्ता ते आले तिकडून बरेच लोकांनी, आणि आम्ही इकडे चाललो होतो। हा करेक्ट वे आहे।
अड्रे वॉटरफॉल नंतर आहे ना माझा हा फर्स्ट जंगल ट्रेक आहे. म्हणजे 2 वर्षानंतर. माझा जंगल ट्रेक केलेच नव्हते. या मँगो खायला या. शिवन्या पाहिजे का मँगो? भरपूर आहेत. कोणतं फळ आहे माहीत नाही. गावातल्या लोकांना विचारलं ते म्हणतात की आहे पाणी आणि तुम्ही जवळ पण जाऊ शकता वॉटरफॉलच्या. नाही तर जेव्हा जास्त पाऊस असतो ना तेव्हा जवळ नाही जाऊ शकत. पाणी खूप असते तिथं. हां पिंपळ उंबर मिक्स आहे. पूर्ण दगडाला त्यांनी आवरून घेतलं. हे बघा. चला चला सोबत सोबत राहा. रस्ता विसरला नाही पाहिजे. एकदम घनदाट वाढले बाबा इकडे. इथं कोणीच नाहीये. खूप कमी लोक आहेत. त्यामुळे एकदम जंगलातलं पान जरी पडत आहे ना खाली त्याचा पण आवाज येते. अड्राईच्या आम्ही जेव्हा केलं होतं ट्रॅक त्या ट्रॅकमध्ये गाईड होता आमच्यासोबत. त्यामुळे रस्त्याचा काही प्रॉब्लेम नव्हता. त्यावेळेस तिथे गर्दी पण खूप होती. तर रस्ता विसरण्याचा चुकण्याचा काही संबंधच नव्हता. बघा पक्ष्यांचा आवाज बघा किती भारी आहे. हे आमचा पक्षी आहे इथं. डोमकावळा. इथं थोडीशी छोटीशी दारीट आहे. हा इथून पाणी वाहत असणार इकडे. हा त्याला पकडून जा. बरोबर आलोय ना. हा रस्ता आहे. हा मी जातो. इथं पावसाळ्यात स्लीपर आहे. आरामशीर यायला लागते. हे बघा इकडे दगडाचा फणस झालाय. हे बघा किती 25 मिनिटं बाकी आहे का? 20-25 मिनिटं. कसं वाटतंय किरण? एक नंबर. पावसाने भरपूर लोक आले आहेत. आहे का पाणी वॉटरफॉल? पाणी काका पकडतो. तू कॅमेरा पकड. लहान मुलांना शक्यतो अशा जंगल ट्रेकला घेऊन नाही यायचं. आमच्या नानेमाची जी ट्रॅकची हिरकणी आहे मुलीला घेऊन चालली. आता मला इकडे थोडंसं मोकळं दिसतंय. हे बघा आता दरी दिसायला लागली. हे इथे मार्किंग केली आहे. थोडं आम्ही इथे कन्फ्यूज झालो होतो. इथे मार्किंग केली आहे. हे मार्किंग बघायला पाहिजे आपण. नाही तर तुम्ही जंगलात कुठे चालला असाल परत एकदा अंधार झाला तर डेंजर. इकडे अंधारात तर काही दिसणार नाही. आधीच तर डार्क आहे. डार्क फॉरेस्ट. नाही कसं वाटतं तुला? थकली का तू? थकलीस का? चला सह्याद्री. हा जंप मारली तू. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. पावसात जंगल पण खूप वाढलंय. आता बरेच लोक दिसत आहे. आता आलो मी वॉटरफॉल जवळ. ते झाड पकडून ये. इकडून तुम्हाला दाखवतो मी. इथून दिसतंय वॉटरफॉल दुरून. हा इथून बघू शकतो दुरून. बापरे हो एक दरी मोठी खाली खोल आहे. खूप मोठी दरी आहे. तो वॉटरफॉल तिथे कुठून पडतोय बघा. तो इथून पडतोय. हा इकडून कोणता रस्ता नाही आहे. इकडून नका जाऊ. वॉटरफॉल दिसतोय इथून. हा रस्ता इकडे आहे. हे बघा ह्या दिसतोय का? इकडे जायचं खाली आपल्याला.
सांभाळून जायचं इथं. आता पाणी नाहीये पण पावसात खूप पाणी असते. आता आलो मी जवळ. ते तिथे जायचं आपल्याला. हा चल ना, हळू जाऊ. नाही हळू जाऊ ना. बापरे, तू भी आहे का इधर? नानी माझी में. चलो डॉगी घेऊन आलो. डॉगी आहे रस्ता. हळूहळू या फक्त. दगड, मोठे मोठे दगड तिथं. इथे रस्ता आहे थोडा. हे बघा इथे रस्ताच नाहीये. आता खालून जावं लागेल. हे इकडून जावं लागेल. जमल का रेणुका? आम्ही थोडं खाली उतरलो. हा पॅच कठीण आहे ना इथे. इथे खाली उतरलो. आता इकडून जायचं. ते शिवण्याला का शिवण्या गेली पण. चला आमच्या शिवण्याने केला ट्रॅक मस्त. पोचलो आम्ही आता. बस 2 मिनटं. 10 मिनटं म्हणता म्हणता 1-1.5 घंटा झाला आम्ही ट्रेक करते. यासाठीच तर केला होता अट्टास. इथं आलो किती भारी फिलिंग येते. अनिकेत घेऊन चालला शिवण्याला पाण्याच्या आतमध्ये. जा. थंडी आहे का? जायचं आतमध्ये पोहायचं का? चला मित्रांनो, आता आम्ही जातो पाण्यामध्ये. उडी मारतो. लवकर या. चला 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 आता वापस चला. चला वापस. अरे आता एक भयानक दरड कोसळली. इथून सगळे बाहेर आले. आता पूर्ण दगड इथं आले होते इथपर्यंत. ते बघा दगड. अरे बापरे, आम्ही एकदम फास्ट आलो बाहेर. बरं झालं इकडे नाही पडलो. इकडे पडले असते ना आपण खालीच होतो. सगळे बाहेर आले. आता अरे थांबू नका आता. चला आता परत दगड कोसळू शकते. म्हणून वॉटरफॉलच्या खाली जास्त उभं राहून राहायचं. तिथून पण खाली दगड येऊ शकतो.
मी पण पॅनिक झालो आज, कारण की शिवण्या आमच्या सोबत होती. पण ते दगड आम्ही इकडेच होतो, ते दगड तिथं पडले. ते आवाज आल्यानंतर आम्ही लगेच पळालो. ऑलरेडी इथं बघा, ही दगड कोसळलेली आहे ऑलरेडी. ही आताची नाही आहे, याच्या आधीच कोसळलेली आहे. चला मित्रांनो, आता आम्ही पण निघतो, कारण की इथं थांबणे फार रिस्की आहे. सगळे बाहेर आले, आता सगळेच लोक बाहेर आले. शिवण्या घाबरली माझी. शिवण्या पण घाबरली होती बिचारी. मग आम्ही पळत पळत आलो तिला घेऊन. बरं झालं जास्त आतमध्ये पायात नव्हतो आम्ही काठारच होतो. मी जस्ट पायात उतरलच होतो. मला वाटलं काय एवढा मोठा पावसाचा आवाज आला, एवढा मोठा पाऊस पडला कसं काय अचानक. आणि तिकडं पाहत होतं, जरा कोसळत होती. बेकार झालं पण, हा डेंजर होतं. डेंजर आहे वॉटरफॉल. तरी जास्त पाऊस नाहीये. ही मुलगी घाबरली खूप. नाही त्याच्यासोबत मुलं आहेत ना, पण ती घाबरली त्या दगडाच्या धसक्यामुळे. तिचं डॉगी पण होतं सोबत, डॉगी. हा ती मुलगी डॉगीवाली. नाही आता ते आहेत ना, ते बघा इथं पण ही सगळ्यात मोठी दगड कोसळलेली आहे, बेकारवाली. डॉगी कुठे आहे का माहिती तिथं. हे स्पॉट असे आहेत की रिस्की तर आहेच, तरी ते अजून ते मुली तिथं आहेतच. त्यांनी पण निघायला पाहिजेत बाहेर. तिचे पाय पण थरथर कापत आहे. आता 4:30 झाले, आम्हाला घरी पण जायचं आहे. घरी जायला आम्हाला आता रात्रच होईल पुण्याला जायला. तुम्ही इकडे होते काय? अरे बाप, इथपर्यंत आलं होते पण दगड. हा इथपर्यंत आलं. वाचची ब्लड आहे, मला तरी पायाला लागलं असेल पळता पळता. हा व्हिडिओ इथं संपवतो. आता आम्ही निघतो, कारण की आम्हाला पुण्याला पण जायचं आहे. सध्या 4:30 झाले, तरी आम्हाला जायला आता रात्रच होईल. 2-3 वाजतील पुण्याला जायला. तर मी असं नाही म्हणत की तुम्ही फिरू नका पावसाळ्यात फिरा, पण काळजी घेऊन. आणि वॉटरफॉलच्या खाली एकदम एक्झॅक्ट वॉटरफॉलच्या खाली उभे नका राहू, कारण की दगड येऊ शकतो. छोटा दगड पण खूप मोठा इम्पॅक्ट पाडू शकतो. त्यामुळे काळजी घ्या. या पावसाळ्यात काळजी घेऊन फिरा, गड किल्लेसुद्धा आणि सह्याद्रीसुद्धा. तर चला मग हा व्हिडिओ संपवतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय शिवराय. बाय बाय. गडिया चला. घरी शिवण्या